नमस्कार. मी आज तुम्हाला दोन प्रकारच्या चटण्या करून दाखवणार आहे. पहिली चटणी आहे ती सोलापुरी शेंगदाणा चटणी. खूप छान होते ही चटणी, कुरकुरीत मस्तच. त्यासाठी मी एक मोठी वाटी भरून मोठे शेंगदाणे घेतलेले आहेत, तांबूस कलरचे. बारीक घेतलेले नाहीत मी. बारीक शेंगदाणे थोडे पांढरे असतात आणि तेलकट कमी असतात. हे थोडे तेलकट असतात लाल शेंगदाणे. तर ते आता मी मीडियम गॅसवर चांगले भाजून घेते कुरकुरीत. हे भाजून झालेले आहेत. आता हे काढून खाली गार करून त्याची साल काढून घेते. आता मी लसूण पाकळ्या एक 15 घेतल्यात आणि जिरं 1 टीस्पून घेतलं आहे. ते पण मी थोडंसं गरम करून घेते त्याच कढईमध्ये. अगदी थोडंसं. ही थोडी चटणी जाडसरच असते आणि खायला पण कुरकुरीत छान लागते ही चटणी, सोलापुरी शेंगदाणा चटणी. हे पण काढून घेते मी आता हे साल काढून स्वच्छ करून घेतलेले आहेत मी शेंगदाणे. ते आता एका मिक्सरच्या भांड्यात घालून घेते पहिला आणि त्यामध्ये ही लसूण आणि जिरे घालते. आणि त्यामध्ये मी लाल तिखट 3 टीस्पून घातलं, 3 टीस्पून घातलं आणि 1 टीस्पून होईल एवढं मीठ घालून घेते मी. आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडं आधी. आणि मिक्सर बंद चालू करून फिरवून घ्यायचा. जास्त फिरवायचं नाही, थोडी जाडसरच चटणी असते ही. अगदी बंद चालू असं 2च वेळा करायचं, जास्त वेळा नाही. तर हे झालेलं आहे वाटून. काढून दाखवते तुम्हाला आता. बघू शकता तुम्ही, अशी जाडसरच वाटून घ्यायची ही. खाताना ती चांगली कुरकुरीत लागते. शेंगदाणे मध्ये दाताखाली येतात थोडे अर्धवट असलेले. तर ही आता मी काढून घेते एका ताटामध्ये. ही छान झालेली आहे बघा, लाल भडक. बघू शकता तुम्ही. तर ही बाजूला ठेवून घेते मी. आणि आता लसूण चटणी करून दाखवते तुम्हाला. ही पण छान झालेली आहे. एक 30-35 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसूण चटणी म्हटल्यावर लसूण जास्त. आणि पाववाटी खोबरं, पाववाटी शेंगदाणं, 2 टेबलस्पून तीळ, कढीपत्ता, हिंग आणि 1 टीस्पून जिरं आणि 1 टेबलस्पून जवस. हे सगळे जिन्नस मी आता भाजून घेणार आहे. पहिल्यांदा मी शेंगदाणे भाजून घेते. शेंगदाणे थोडे भाजत आले की बघायचं आणि मग काढून घ्यायचे. तर त्याच कढईमध्ये मी थोडं खोबरं घेतलं आहे पाववाटी. ते पण भाजून घेते मी थोडंसं तांबूस कलरवर. शेंगदाणा चटणी कुरकुरीत होते, लसूण चटणी थोडीशी मऊसर होते, पण टेस्ट खूप छान लागते त्याची. अगदी तोंडाला जेवणाबरोबर चव आणणाऱ्या चटण्या आहेत या. हे पण झालेलं आहे भाजून, काढून घेते मी आता. आणि बाकीचं मी आता भाजून घेते थोडं. हे जवस, जिरं, कढीपत्ता आणि पांढरे तीळ हे थोडे मी गरम करून घेते. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास माझ्या रेसिपीला, चॅनलला माझ्या कमेंट करा, लाईक करा. आणि हाईपचा ऑप्शन आहे, हाईपच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा माझ्या चॅनलला. माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला दिसतील. लसूण पण थोडी मी त्यात गरम केली. तर हे काढून गार करून घेतलं मी. तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आता मी. पहिला सर्व जिन्नस घालून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि त्यामध्ये मी थोडासा चिमूटभर हिंग टाकला आहे. हे 2 टीस्पून मी लाल तिखट टाकलं आणि 1 टीस्पून मीठ टाकलं. ह्याच्यात जास्त तिखट टाकलेलं नाही मी, कारण लसूण तिखट असते त्याच्यामुळे जास्तच तिखट होतं हे. बघू शकता.
ही लसूण चटणी थोडीशी मऊसर होते पण खूप टेस्टी लागते. नक्की करून बघा ह्या पद्धतीनं. ही पण झालेली आहे बघा, बघू शकता तुम्ही. दोन्ही पण चटण्या छानच झालेल्या आहेत. थँक्यू.